बैलगाडा शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि संजय मावळ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त. कशा प्रकारे प्रतिसाद मिळते आणि काय सांगाल? या ठिकाणी आज करमाळा तालुक्यामध्ये गुरसळी गावामध्ये अतिशय भव्य प्रमाणात या ठिकाणी बैलगाडा शर्यत या ठिकाणी पाहायला मिळते आणि लोकांचा प्रतिसाद आपण जर पाहिला तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी आणि आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि आदरणीय माजी आमदार संजय मामा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीचे आमचे जे पदाधिकारी आहेत ते सर्वजण या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून झटत होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेसाठी बैलगाडा मालकांनी अतिशय या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलाय आणि फार भव्य प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे हा स्पर्धा चालू आहे. किती स्पर्धक आहेत? जवळपास 380च्या आसपास स्पर्धक आहेत. या ठिकाणी कृषी मंत्री भरणे मामांना आम्ही आमंत्रित केलं होतं. ते त्यांचा प्रोटोकॉल पण रात्री त्या पद्धतीने पडलेला होता, परंतु त्यांना अचानक काम आल्यामुळे त्यांनी आम्हाला फोनवरून मगाशी संदेश देऊन सांगितलं की या स्पर्धेला माझ्या काही कारणामुळे मी येऊ शकत नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि आगामी कालावधीमध्ये कार्यक्रमाला आवर्जून ते उपस्थित राहतील. भाऊ काय सांगाल? आपल्या करमाळा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे पक्षप्रमुख स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि आमचे नेते आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा ठेवली त्यावेळी आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल. ही बैलगाडी शौकीनांसाठी एक पर्वणी झाली आहे आणि इथं 500 गाड्यापेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतलाय. 380 गाड्यांचे इथं स्पर्धा आम्ही नोंदवून घेतलेली आहे आणि आणखीनही गाड्या येत आहेत आणि अतिशय चांगला उत्साहपूर्वक हा अतिशय चांगला कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रम हा चालू आहे. मैदान ठेवलेलं आहे महाराष्ट्रासाठी. मैदान ठेवलं असतं तर महाराष्ट्राचं जरी हे मैदान ठेवलं असतं तर इथं कदाचित मला वाटतं ही तेवढी जागा उपलब्ध झाली नसती. कारण हेच तुम्हाला सांगतो 25 एकर असून सुद्धा आज आम्हाला हे कमी पडलेलं मैदान आहे. कारण एवढं मोठं मैदान होईल अशी आमची अपेक्षा नव्हती, पण एवढा प्रतिसाद मिळतोय या कार्यक्रमासाठी. आणि बैलगाडा शर्यत ही एक शेतकऱ्यांच्या मनातली एक चांगली समाधानाची एक गोष्ट आहे. कारण आज बैल कोण पाळायला तयार नव्हतं, पण या शर्यतीनिमित्त आज प्रत्येकाच्या दारात, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये बैल दिसायला लागले. ही एक शेतकऱ्याच्या समाधानकारक मला वाटतं शेतकरी सुद्धा आहेत. पळापळ दिसून आले, काय सांगाल? त्या स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आणि आमचे नेते आदरणीय संजय मामा यांच्या वाढदिवसानिमित्त त्या स्पर्धा आयोजित करण्याचं ज्यावेळेस ठरलं होतं त्या दिवसापासून आम्हाला ग्राउंड पाहण्यापासून ते ग्राउंडाचं तयारी करण्यापर्यंत सर्व यंत्रणा ते आमचे धागे वस्तात जिल्हा परिषद सदस्य कुर्दू आणि बाबाराजे जगताप कुर्दू यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथं दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आम्ही परवानगी असेल, ग्राउंड तयार करणे असेल, ह्या सर्व यंत्रणा आदरणीय जिल्हा परिषद सदस्य डांगे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ही तालुक्यात पहिल्यांदा स्पर्धा होत असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रतिसाद या स्पर्धेला आपण पाहत आहात आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे. भविष्य काळामध्ये या स्पर्धा कारण कुस्त्या सुद्धा पाहायला म्हणायला लागले, कारण कुस्त्या सुद्धा निपुण होत्यात. तशा बैलगाडा स्पर्धा इतक्या चांगल्या पद्धतीने होतात की याच्यामध्ये कुठली पार्सलिटी नसते, कुठला वशिला नसतो. बैल धावत जास्त पहिला नंबर घेतो, त्यामुळे इथं कुठल्याही चांगल्या पद्धतीचं नियोजन आज इथं केलेलं होतं आणि आज आम्ही पाहतोय की ह्या स्पर्धा एक चांगल्या प्रकारे करमाळा तालुक्यामध्ये भविष्यामध्ये सुद्धा आम्ही भरवणार आहोत. या बैलगाडा शर्यतीच्या अनुषंगाने
काय सांगाल? आज आज या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व आमचे नेते संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा बैलगाडा कार्यक्रम भरवण्यात आलाय आणि हा कार्यक्रम आज या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. आपलं नाव काय? आपण बालाजी पाटील उमरड. हा या आयोजनामध्ये आपण होता. हा आयोजनामध्ये आम्ही काही गोष्टींमध्ये सहभागी होतो आणि आतापर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम उत्कृष्ट आणि उत्तमरित्या पार पडत आहे. मैदान मोठं आहे. जसं मी बाहुला सुद्धा विचारलं की पश्चिम महाराष्ट्राच्या ऐवजी महाराष्ट्र जर केलं असतं तर जर संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलं असतं तर आज या ठिकाणी जागा पुरली नसते अशी परिस्थिती असते. येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही करमाळा तालुक्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम व विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण करमाळा तालुक्यात प्रयत्न करणार आहे.